सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुटलेली न्यूट्रल कशी ठरवायची यावर चर्चा करणार आहोत। ऑब्जेक्टिव्ह व्हिडिओच्या शेवटी आपण हे करू शकता। 3 फेज 4 वायर सिस्टीम मधील तटस्थ वायर निरोगी आहे का ते तपासा। 3 फेज 4 वायर सिस्टीम मध्ये तुटलेल्या न्यूट्रलचा प्रभाव तपासा। 3 फेज सर्किट मध्ये न्यूट्रल तुटल्यास काय होते? 3 फेज सर्किट्सवरील भार पूर्णपणे संतुलित असल्यास कोणत्याही विशिष्ट क्षणी 3 फेज प्रवाहांची बेरीज 0 असते। मग न्यूट्रल लाईनमध्ये विद्युत प्रवाह नसतो, त्यामुळे तो डिस्कनेक्ट केल्याने कोणताही परिणाम होत नाही। पण वास्तविक जगात अर्थातच असे कधीच घडत नाही। कितीही लहान असले तरीही भारांमध्ये नेहमीच काही असमतोल असतो। म्हणून असंतुलित 3 फेज विद्युत भार लाईन प्रवाह भिन्न आहेत आणि न्यूट्रल प्रवाह 0 नाही। नंतर न्यूट्रल प्रवाह IN न्यूट्रल कंडक्टर मधून वाहते। जर न्यूट्रल वायर तुटलेली असेल किंवा खंडित झालेली असेल तर हा न्यूट्रल विद्युत प्रवाह लाईनमधून पुरवठ्यांकडे परत जातो। यामुळे तिन्ही फेजच्या पुरवठा व्होल्टेजमध्ये चढ उतार होतात। मल्टीमीटर वापरून प्रथम दिलेल्या सर्किट आकृतीनुसार कनेक्शन बनवा। 3 चे सर्किट दाखवा। फेज 4 वायर प्रणाली। इलेक्ट्रॉनिक मल्टीमीटर घ्या आणि 700 व्होल्ट्सच्या AC व्होल्टेज मोजण्यासाठी सेट करा। 3 टप्प्याचा पुरवठा चालू करा। प्रोब I, R आणि Y, Y आणि B आणि B आणि R मध्ये ठेवा आणि मल्टीमीटरने 400 व्होल्ट्सचे लाईन व्होल्टेज वाचल्याची खात्री करा। सर्वांमध्ये प्रोब ठेवा। फेज व्होल्टेज मोजण्यासाठी 3 टप्पे R आणि तटस्थ, Y आणि तटस्थ, B आणि तटस्थ। मल्टीमीटर 220 व्होल्ट वाचतो याची खात्री करा। नसल्यास न्यूट्रल तुटलेला आहे किंवा चांगल्या स्थितीत नाही असा निष्कर्ष काढा। तुम्ही हलणारे लोखंडी व्होल्टमीटर देखील वापरू शकता। 0 ते 600 तुटलेली तटस्थ तपासण्यासाठी व्होल्ट। कार्य 2 चाचणी दिवे वापरून तटस्थ तपासणे। सर्किटच्या 3 शाखा बनवा। दिवा L1 एमीटर A1 सह मालिका आणि S1 स्विच करा। लॅम्प L2 एमीटर A2 सह मालिकेत आणि S2 स्विच करा। लॅम्प L3 एमीटर A3 आणि स्विच S3 सह मालिकेत। प्रत्येक टप्प्यावर R, Y आणि B सर्व 3 शाखांना जोडा। वीज पुरवठा चालू करा। S1, S2 आणि S3 स्विच बंद करा। चौरस मोजणारी उष्णतारोधक तांब्याची तार घ्या, मिलीमीटर आणि 1 मीटर लांब। S1, S2 आणि S3 आणि तटस्थ स्विचच्या टोकांच्या दरम्यान वायर ठेवा। L1, L2 आणि L3 दिवे चमकत आहेत याची खात्री करा। जेव्हा ते इन्सुलेटेड कॉपर वायरद्वारे न्यूट्रलशी जोडलेले असतात तेव्हा ॲमीटर रीडिंगमधील विक्षेपण। दिवे चमकत नसल्यास तटस्थ निरोगी किंवा तुटलेला नाही असा निष्कर्ष काढा। मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही 3 फेज 4 वायर सिस्टीममध्ये तुटलेली तटस्थ ओळखण्यास सक्षम व्हाल। पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुमचा दिवस चांगला